नमस्कार शेवगावकर, आपलं स्वागत आहे तारखे सरांच्या सक्सेस सायन्स अकॅडमीमध्ये, जेथे सीईटी, जेडब्ल्यू आणि नीट याची पूर्णपणे तयारी करून घेतली जाते. चला तर आपण क्लासची पूर्णपणे माहिती पाहूया. त्या टायमाला शिक्षक सुद्धा अगदी एक मैत्रीपूर्ण वातावरणात मुलांना शिकवत आहेत. त्याच्यामुळे न शिकणारा मुलगा सुद्धा आमच्याकडे भरपूर काही शिकतोय. शेवगाव तालुक्यामध्ये 10वीला सुमंत मिटकरी हा विद्यार्थी पहिला आला होता आणि त्यांच्या वडिलांना आपण विचारू कारकिर्दी सरांचे क्लासेस का निवडले. नमस्कार सर, माझं नाव मकरंद मिटकरे. मी ह्या कारणाने निवडले की सरांकडे 9वीला असताना माझा मुलगा फाउंडेशनचे क्लास करीत होता. सरांवरती खूप विश्वास होता की सरांचं मार्गदर्शन म्हणा किंवा शिकवणं चांगलं आहे आणि ते मला समजतंय. तर आम्ही नगरला आम्हाला स्कॉलरशिप भेटली होती, पण आम्हाला तिथं गेल्यानंतर असं जाणवलं की आम्ही सरांनी जे शिकवतात तेच योग्य आहे आम्हाला, म्हणून आम्ही सरांकडेच क्लास म्हणजे अटेंड केले. सर, तुम्ही वरदला 11वीसाठी कारकिर्दी सरांची क्लासेसची निवड का केली? त्याचं कारण असं आहे, वरद यशस्वी पास झाल्याच्या नंतर अनेकांनी मला लातूर, नांदेड, अहिल्यानगर या ठिकाणी क्लास लावण्यासंदर्भामध्ये सूचित केलं होतं. परंतु आदरणीय कारखले सरांचे नाव मी ऐकून होतो आणि यूट्यूबवर त्यांचे सगळे व्हिडिओज मी स्वतः बघितलेले होते आणि त्यामुळं माझा मुलगा फार हुशार नव्हता किंवा एकदम टॉपचा नव्हता, एकदम मीडियम स्वरूपाचं त्याचं माध्यमिकपर्यंत झालेलं शिक्षण होतं. आणि मी सारासार विचार केला की कारखले सर स्वतः या ठिकाणी मॅथ, फिजिक्स आणि इतर जो त्यांचा स्टाफ आहे तो अतिशय परिपूर्ण अशा पद्धतीनं आपलं योगदान या क्लासमध्ये देत आहे आणि या क्लासचं नावच आहे सक्सेस अकॅडमी. आणि म्हणून मला खात्री आहे की माझा मुलगा वरदचं या क्लासमध्ये असणारी सर्वच मुलं लातूरपेक्षाही, अहिल्यानगरपेक्षाही चांगल्या टॉपवर जातील हा मला विश्वास आहे. या क्लासमध्ये तुम्हाला असं काय नवीन वाटलं? या क्लासमध्ये ज्या पद्धतीने आपण नेहमी ऑफलाईन पद्धतीने शिक्षण घेतो, तर फक्त ऑफलाईन पद्धतीने शिक्षण नसून या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने सुद्धा सर क्लास घेतात. जर एखादा विद्यार्थी क्लासमध्ये गैरहजर असेल तर तो विद्यार्थी घरी राहून सुद्धा त्याचा अभ्यास करू शकतो. आणि दुसरं एक महत्वाचं म्हणजे पालक सुद्धा विद्यार्थ्यांचा अभ्यास घरी त्या पद्धतीने घेऊ शकतात. इथं टेस्ट होतात का? हो, दर 8 दिवसाला प्रत्येक विषयाची या ठिकाणी टेस्ट घेतली जाते आणि विशेष म्हणजे टेस्ट घेतल्याच्या नंतर सर्व पालकांना त्या संदर्भामध्ये सूचित केलं जातं. आदरणीय कारखले सर या ठिकाणी दर 8-10 दिवसाला पालक मेळावा घेतात आणि त्या पालक मेळाव्यातून तुमचा विद्यार्थी कुठपर्यंत आला, कोणत्या स्टेजवर आहे, याच्याकडे कशा पद्धतीने आपण लक्ष दिलं पाहिजे, यामध्ये कोणत्या पद्धतीने आपण मार्गदर्शन केलं पाहिजे, विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर कशा पद्धतीने केला पाहिजे, अशा फार छोट्या छोट्या गोष्टी या क्लासमधून विद्यार्थ्यांच्या पालकांना सुद्धा समजतात. या क्लासमध्ये सीईटी, जेडब्ल्यू आणि नीटची तयारी होते का? हो, या क्लासमध्ये सीईटी असेल, डबल असेल किंवा नीट असेल, या सर्व स्पर्धा परीक्षांची या ठिकाणी परिपूर्ण अशा प्रकारची तयारी करून घेतली जाते. मला खात्री आहे या क्लासमध्ये शिकणारा विद्यार्थी नक्कीच यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. सर, मग तुम्ही शेवगावकरांना काय सांगणार क्लासबद्दल? माझी शेवगावकरांना नम्र विनंती असेल की मी स्वतः एक शिक्षक आहे आणि मी अहिल्यानगर, लातूर, नांदेड या ठिकाणी माझा विद्यार्थी ठेवू शकतो, परंतु मोठ्या शहरामध्ये ठेवल्यानंतरच विद्यार्थी शिकू शकतो हा जो आपला गैरसमज आहे तो गैरसमज आपण काढून टाकावा आणि कारखले सरांची जी सक्सेस अकॅडमी आहे त्या अकॅडमीला आपल्या पाल्याला जॉईन करून घ्यावं आणि आपल्या पाल्याचं हित साधावं. नमस्कार मित्रांनो, आपल्यासोबत आहे आज तुषार शिंदेचे वडील. तो 9वी फाउंडेशन पासून कारकिर्दी सरांकडे क्लास करतोय. तर त्याच्या शिक्षणामध्ये काय फरक पडला, त्यांच्या वडिलांकडे विचारू त्याच्याबद्दल काय फरक पडला. नमस्कार, मी शिंदे. माझा मुलगा सक्सेस फाउंडेशन मध्ये 9वी पासून येतोय, म्हणजे तास अटेंड करतोय. तर त्याची प्रगती चांगली वाटते मला खूप, कारण की पूर्वी पहिले सुरुवातीला तर काही तास नव्हते त्याचे, पण सक्सेस फाउंडेशन कारखिले सरांकडे आल्यापासून त्याची प्रगती चांगली आहे. त्याला तासाला येतोय ते तासाचं पण चांगलं समजतंय. सरांनी शिकवलेलं ते सगळं अद्ययावत होत आहे. सरांनी पण अपडेट केलेत बऱ्याचशा गोष्टी ऑनलाईन. आता ते बोर्डवरच शिकवतात ना तुम्ही, त्याच्यामुळं खूप चांगले तास आहेत. सर, तुमची मुलगी म्हणजे ह्या क्लासला जॉईन केल्यापासून कारकिर्दी सरांच्या तिच्या शिक्षणामध्ये किती फरक पडला आणि तुम्ही कारकिर्दी सरांच्या क्लासबद्दल काय सांगणार? ॲक्च्युली खरं म्हणजे तिचं स्वप्न जे आहे ते डॉक्टर होण्याचं स्वप्न आहे. 10वीला असताना देखील तिने भरपूर चांगल्या प्रकारचा अभ्यास केला. 11वीला आता मला तर फार काय अनुभव नाही या फील्डमधला, परंतु आमचे मित्र भागवत राशीनकर यांनी सुचवल्याप्रमाणे कारकिर्दी सरांकडे मी एक 7-8 दिवसासाठी तिला पाठवलं होतं. परंतु त्यांचं जे अभ्यास आणि शिकवण्याची जी पद्धती आहे ती अतिशय उत्कृष्ट अशी आहे. चांगल्या प्रकारे शिकवतात ते. आणि आता 1 महिना होऊन गेला, 1-2 महिने जवळजवळ होत आले तेव्हा याला तिच्या अभ्यासाला. तर चांगल्या प्रकारचा अभ्यास ती करते आणि तिचा जो उत्साह आहे, जो परफॉर्मन्स आहे तो अतिशय वाढलेला आहे. ज्या पद्धतीने तिला ते आकलन करण्याचं ज्ञान सर देतात, समजण्याचं ज्ञान देतात. आणि खरं म्हणजे त्यांची जी रेकॉर्डिंग वगैरे आहे ती मी सुद्धा बघितलेली आहे.
ते जे शिकवतात ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना जशा प्रकारे ते शिकवतात, अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या प्रकारची त्यांची ती शिकवण्याची पद्धत आहे. आणि मी नक्कीच सांगू शकतो की चांगल्या प्रकारे रिझल्ट मला तिचा मिळेल, की सक्सेस अकॅडमी कारखेले सरांची अतिशय उत्कृष्ट आणि उत्कृष्ट अशा प्रकारची आहे. सर, तुम्ही तुमच्या मुलीबद्दल ही अकॅडमी का निवडली? प्रथमतः तर मी मुलीला पुण्याला किंवा नगरला टाकायचं ठरवलं होतं. इथं चौकशी केल्यावर लक्षात आलं की पुणे आणि नगरपेक्षा आपले शेवगावला जे कारकिले सर आहेत यांचा खूप मोठा अनुभव आहे आणि तो कुठंतरी आपल्या मुलीच्या प्रगतीमध्ये काम येईल. त्या हिशोबाने मी ठरवलं की पुणे मुंबईला टाकण्यापेक्षा आपलं इथं कारकिले सरांकडेच टाकलेलं योग्य राहील, म्हणून मी सरांची क्लास सक्सेस अकॅडमी निवडली. आणि सरांच्या क्लासमध्ये अकॅडमीमध्ये असं वेगळं काय आहे? हो, खूप काही म्हणजे असं अपेक्षेपेक्षा जास्त पाहायला भेटलं की मुलीला काही प्रॉब्लेम नाही का लक्षात नाही आली काही गोष्टी, तर ती सरांना डायरेक्ट कॉल करू शकते किंवा त्यांचे यूट्यूबवरती व्हिडिओ आहेत, ते व्हिडिओच्या माध्यमातून ती पाहते, अभ्यास करते आणि जे काही डाऊट येतील ती डायरेक्टली त्यांना विचारू शकते किंवा ते फॉलोअप खूप चांगल्या प्रकारे घेतात की विद्यार्थ्यांना काय येत नाहीये, काय अडलेलं आहे ते सगळं व्यवस्थित पाहतात. आणि त्यांचा स्वतःचा ऍप पण असल्यामुळे ते काही प्रश्न जरी मुलांना लक्षात नाही आले तर ते त्याच्यातून ते सॉल्व्ह करतात. अकॅडमीबद्दल सांगायचं ठरलं तर मी ही निवडलेली आहे माझ्या मुलीसाठी आणि माझ्या मुलीला खूपच चांगल्या प्रकारात प्रगती झाली जवळपास खूप चांगल्या प्रकारे त्याची. तर तुम्ही या कारकिले सरांच्या अकॅडमीचा अनुभव घेऊन पहा. मी अनुभव घेतलेला आहे, तुम्ही पण घ्या. अनुभव घेतल्याशिवाय लक्षात येत नाही काय आहे काय नाही. मी असंच सल्ले ऐकत होतो की पुण्याला टाका, मुंबईला टाका, कुठं नगरला टाका, पण ते काही खरं नाही. सरांचा अनुभव खूप मोठा असतो, महत्वाचा असतो आणि सरांचा जो अनुभव आहे ते माझ्या मुलीच्या प्रगतीमध्ये मला लगेच लक्षात. तिची एक्झाम झाली ना, तिला आउट ऑफ मार्क आहेत. आम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त मार्क आहेत मुलीला. आणि सरांचे ऑनलाईन जे आहेत ना ते पण खूप चांगल्या प्रकारे आहे, म्हणजे त्यात डाऊट वगैरे काहीच नाही. आणि बाहेरचे आम्ही ऑनलाईन मुलीला ऑनलाईन पण लावून पाहिलं होतं, पण ऑनलाईन मध्ये काय रिझल्ट भेटत नाही एवढा. मग आम्ही डायरेक्ट ऑफलाईन सरांकडे क्लास लावून टाकला तिला. सर, तुम्ही सक्सेस सायन्स अकॅडमी बद्दल काय सांगणार? तुम्ही कारकिले सरांची सक्सेस सायन्स अकॅडमी का निवडली? इथं दुसऱ्या पण भरपूर अकॅडमी आहेत किंवा नगर आहे, पुणे आहे, तिकडे न जाता तुम्ही हेच का निवडलं? आणि मग मी इथं आलो. इथं आल्यानंतर मी हे सगळं बघितलं, चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर मला असं वाटलं व इथं योग्य वाटतं मला, नाही का, काहीतरी अशा म्हणजे मला काही जास्त कळत नाही ह्याच्यातलं, पण एक योग्य वाटलं. आणि आता माझी मुलगी जे करते थोडंसं, पण फरक वाटला मला बराचसा. आणि पेपर पण आता दिलाय वाटतं केमिस्ट्रीचा, 25 पैकी 20 मार्क पडलेत तिला आणि मला योग्य वाटलं ते. आणि थोडंसं बरंचसं आहे समजा त्याच्यात बदल. आता माझं काय शिक्षण जास्त नसल्यामुळे मला काही त्याच्यातलं काही जास्त कळत नाही, पण तरी योग्य वाटलं मला आणि अतिशय म्हणजे चांगलं प्रगती आहे असं वाटतंय. आणि इथून पुढेही चांगलं हे करेल, ती प्रगती करेल. मग तुम्ही शेवगावकरांना काय सांगणार? आणि शाहूकरांना मी असं सांगेल किंवा तुम्ही इथं एकदा येऊन भेट द्यावी त्यांनी, इथं प्रत्येक पालकांनी, आणि बघावं कसं वाटतंय काय नाही ह्याच्याबद्दल, नाही का. आणि शिक्षकही चांगलेत, कारकिले सर, अनेक दुसरे सर आहेत, ते अनिल सर, ते सगळे सचिन सर एकदम ओके शिकवतात. आणि मी पाहिले त्यांचे बरेचसे 1-2 व्हिडिओ पण केले का? सर, तुम्हाला सक्सेस सायन्स अकॅडमी बद्दल कोणाकडून समजलं आणि तुमचा मुलगा इथं टाकल्यापासून त्याच्यामध्ये काय फरक झाला तेही सांगा. मला सक्सेस अकॅडमी बद्दल आहे ना माझ्या मुलाच्या मित्राच्या वडिलाकडूनच समजलं. आणि मी एक शोधातच होतो. माझी मुलगी चांगल्या क्लासला आहे संभाजीनगरला, परंतु मी इकडं आपल्या खेड्या भागात चांगले शिक्षक आहेत का हे ह्याच्या शोधात होतो मी. कारण मुलांना बाहेर राहणं, खाणं पिणं, शरीर तब्येत जर व्यवस्थित नाही राहत तर अभ्यास होत नाही, ते सगळं मेंटेन होत नाही. त्याच्याकरता मी इथं एका शिक्षकाचे चांगल्या क्लासेसवाल्यांच्या शोधात होतो. तर बऱ्याचशा लोकांचं मी बघितलं, नाव बऱ्याचशा लोकांचं झालेलं आहे, परंतु म्हणावं तसं काही फीडबॅक आमच्या गावातले मुलं पण बरेचसे क्लासला होते इथं शेवगावमध्ये, परंतु कसं आहे सगळ्यांचाच रिझल्ट चांगला आला नाही. मग मी थोडासा विचार केला की चांगला शिक्षक कोण राहील आत्मीयतेने शिकवणारा. म्हणजे सरांची जाहिरात म्हणून तर मी काही बोलत नाही, परंतु मला आलेल्या अनुभवातून आणि मी सरांशी केलेल्या चर्चेबद्दल सांगतोय. तर मला एक सरांचे लेक्चर बघितले, थोडंसं त्यांचे मी
रील्स वगैरे असतात ते बघितले. त्याच्यानंतर मला कळलं की बुवा सरांचं हे टीचिंग जरा योग्य वाटतंय. हसत खेळत शिकवलं म्हणजे मुलांचं लक्ष पण राहतं. पाल्याचे जे मित्र आहे का त्यांच्या वडिलांसोबत येऊन मी यांच्याशी चर्चा केली, यांच्याशी बोललो. त्याच्यानंतर मला समजलं की बुवा नाही, हा माणूस काहीतरी वेगळं करून शकतो. मला किती मोठा मुलगा असला तरी यांच्याकडे हुशार होऊ शकतो. या दृष्टिकोनातून मग मी यांच्याकडे आलो आणि यांचा फीडबॅक चांगला आहे. चैतन्याला म्हणजे माझा मुलगा काय फार हुशार नाही, परंतु बऱ्यापैकी त्याला समजतंय. सरांनी मला सांगितलं की बुवा तुमच्या मुलांनी एका प्रश्नाचं उत्तर दिलंय, याच्यात मला खूप आनंद वाटला. म्हणजे आतापर्यंत म्हणजे असं एकाही शिक्षकांनी सांगितलं नव्हतं तुमचा मुलगा असा आहे तसा आहे. तुम्ही एकदा नक्की अनुभव घ्यावा अशी माझी इच्छा.